एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जात असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. आता शिंदेंनी ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू केल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतून परवानगी नसल्याच्या देखील चर्चा आहेत. शिंदेंनी जर ठाकरेंचे 8 खासदार फोडले तर त्यांचं राजकीय बळ वाढेल यात काही शंका नाही. कारण पुढे 2029 मध्ये खासदारकीच्या निवडणूक लागताच शिंदे या 8 जागांसाठी मागणी करू शकतात, जे कधी काळी ठाकरेंच्या जागा होत्या. भाजपला शिंदेचं हे राजकीय बळ म्हणून वाढवू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच दिल्लीतून शिंदेंना ऑपरेशन टायगरसाठी हिरवा कंदील मिळाला नसल्याचं म्हटलं जात आहे. पण तरी देखील एकनाथ शिंदे पडद्यामागे या सगळ्यांसाठीच अजून प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. अशी ही माहिती समोर येते की शिंदे ठाकरे गटाच्या या खासदारांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि त्याच अनुषंगानं ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडली असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर पुन्हा राबवून महाराष्ट्रात नवीन भूकंप करणार अशी चर्चा रंगू लागली. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता, बैठक घेतली होती, अशा देखील बातम्या आपण पाहिल्या असतील. या संवादादरम्यान सर्व खासदारांनी आपण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास ठाकरेंना दिला. पण आता या सगळ्या बातम्या बघता याचा काय अर्थ काढायचा हाच सवाल उपस्थित होतोय. सोशल मीडियावरती अशी माहिती समोर येते की ठाकरेंचे एकूण 9 खासदारांपैकी 8 खासदार या बैठकीला उपस्थित होते, तर 2 खासदार ऑनलाईन पद्धतीनं बैठकीला हजर होते. अरविंद सावंत यांचंही नाव या बैठकीत घेतलं जात होतं. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी ही येत्या 24 तारखेला होणार आहे. सोशल मीडियावरती खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. मी स्वतः या संदर्भात माझ्या सहकारी खासदारांसोबत बोललोय. चुकीच्या बातम्या देणाऱ्यांमध्ये जर हिंमत असेल तर फोटो सकट म्हणजेच पुराव्या सकट हे बातम्या द्या, असं अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे. पुढे ते असंही म्हणतायत की जगेन तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि मरेन तर याच पक्षासाठी. अशा खोट्या बातम्या देणं हे आमच्यासारख्या निष्ठावंतांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणारा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर इकडे संजय राऊतांनीही अशा बातम्यांवरती म्हणजेच एकूणच माध्यमांवरती टीका केली आहे. ऑपरेशन हे एकदाच केलं जातं, वारंवार त्या शरीरावर ऑपरेशन केलं जातं, ज्याला डेड बॉडी म्हणतात. सध्या फडणवीस हे शिंदेच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. फडणवीस शिंदेच्या पक्षाचं ऑपरेशन करतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. सोशल मीडियावर या बातम्या आल्यावरती खुद्द उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. पण नक्की सत्य काय आहे, राज्याच्या राजकारणात असा भूकंप झाला तर काय होईल हे येत्या काळातच कळेल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.